न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. श्री हिंगलाज माता मंदिर हे भारत देशातील एकमेव मंदिर असून 52 शक्तिपीठांपैकी एक आहे. श्री हिंगलाज मातेचे मंदिर शके 1200 मधील असून मंदिराची रचना अगदी साधी असून देवीच्या आतील गाभाऱ्यातील महिरप अगदी हेमाडपंथी रचनेची आहे. मूर्ती मूळ काळी पाषाणाला चिटकून असून एक जागृत शक्ती आहे. ज्योतिर्लिंग स्वरूप हिंगलाज मातेला कपाळावर 3रा डोळा आहे. मातेला 4 भुजा असून एका हातात चंद्र, सूर्य व त्रिशूल आहे व एका हाताने आशीर्वाद देत आहे. दुसऱ्या गाभाऱ्यातही चिरेबद्ध काम असून त्यावरती काचेचे नक्षीदार मांडणी केली आहे. त्यामुळे ते काच मंदिरातच तयार झालेले आहे. मंदिर स्वरूपाला 3 द्वार असून एक पूर्वद्वार, दक्षिण द्वार व उत्तर द्वार आहे. यातील दोन्ही द्वारावरती सिंहाचे प्रतीक असून द्वाराची शोभा व भक्ताचे मन वेधून घेणारी ही प्रतीके आकर्षण ठरली आहेत. नवरात्रात नानाविध रत्नांनी जडवलेले आणि कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेले हे सुवर्णमय सिंहासन व आभूषणे देवीला घातली जातात. नवरात्रात परिधान केलेल्या उत्कृष्ट वस्त्रामुळे आणि बहुमोल अलंकारामुळे ही देवी विलक्षण तेजाने झळकत असते. नवरात्रात देवीला जरीची चुनरी, लापसीचा नैवेद्य, फराळाचा नैवेद्य, फळे अर्पण करतात व सुवर्णद्रव्यांचे सिंचन केले जाते. माता कुमारिका असल्याने उत्सवामध्ये साडी तर इतर वेळी विविध रंगी कापडाचे वस्त्र घातले जातात. श्री हिंगलाज देवीचे दर्शन घेण्यासाठी मूळ ठिकाणी भक्त दूरवरून येत असतात. या भक्तांमध्ये डोंगरपुरी नावाचाही एक निस्सीम भक्त होऊन गेला. त्याने 95 वर्षांपर्यंत देवीची वारी केली. आता डोंगरपुरी महाराज पूर्ण थकले होते. आता येथून देवीला आपल्या नगरात घेऊन जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. देवीलाही त्यांनी तसे सांगितले. तेव्हा देवीने त्यांच्या मनातील ओढ, भक्ती व कठीण तपश्चर्या पाहून देवी न राहून निघण्यास तयार झाली. परंतु देवीने डोंगरपुरी महाराजांना एक अट सांगितली. देवी म्हणाली, जर मार्गस्थ होताना तू मागे वळून पाहिले तर त्या ठिकाणी मी स्थित होऊन जाईल. महाराजांनी अट मान्य करून तेथून निघाले व देवी त्यांच्या पाठीमागे निघाली. वाटेमध्ये बरेच तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत दोघेही पुढे जात होते. बराच काळ चालल्याने दोघेही एक ठिकाणी थांबले. माता ज्या ठिकाणी थांबली ते गुजरातमधील कालासर तालुका चोटीला येथे माता निद्रा अवस्थेत झोपलेल्या आहेत. भरपूर गावे ओलांडून ते त्र्यंबकेश्वर येऊन नाशिक मार्गाने पंचकेश्वर व तेथून कासरगावी सध्याचे हिंगलाजनगर या गावी येऊन थांबली. त्यावेळी भरपूर पर्जन्य होऊन विनीता नदीला महापूर आलेला होता. आता आपण व देवी पलीकडे कसे जाणार? हा दुसऱ्या मार्गाने जावे की दुसऱ्या मार्गाने जावे? अशा नानाविध प्रश्नांची मनाशी उत्तर देत डोंगरपुरी महाराज उभे होते. याबाबत देवीचा विचार घ्यावा म्हणून त्यांनी थोडीशी मान वळवली तर देवीचा भव्य दिव्य असा प्रकाश पडला व देवी त्या जागी स्थित झाली. मागे वळून बघण्याची चूक त्यांच्या लक्षात आली. आता देवी इथे राहणार असणार तर मी नगरी कशाला जाऊ, म्हणून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने देवीची यथायुक्त व शास्त्रयुक्त प्राणप्रतिष्ठा करून घेतली. हिंगलाज मातेची बऱ्याच वर्ष सेवा केल्यानंतर डोंगरपुरी महाराजांनी संजीवन समाधी शिष्यमंडळींसह घेतली. विनीता नदीच्या काठी डोंगरपुरी महाराजांची समाधी बघावयास मिळते. श्री डोंगरपुरी महाराजांची संजीवन समाधी शके 1200 मधील आहे. श्री हिंगलाज देवी मातेची वर्षातील साजरी होणारे उत्सव: चैत्र नवरात्र उत्सव, श्रावण शुद्ध चतुर्दशी, रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी, अश्विन नवरात्र घटस्थापना, पौष पौर्णिमा, डिसेंबर जानेवारी दरम्यान, श्रावणी सोमवार 3रा, परमपूज्य डोंगरपुरी महाराज भंडारा,
अश्विन नवरात्रात घटस्थापनेनंतर येणाऱ्या पहिल्याच बुधवारी या देवीची यात्रा भरते. देवीचे वार मंगळवार, शुक्रवार असून यात्रा बुधवारीच का भरली जाते? तर विक्रम नाम संवत्सर नवमी तिथी श्रावण मास शुक्रवार दिन शुद्ध पक्षास देवी डोंगरपुरी महाराजांबरोबर निघाली. ती येथे येऊन पोहोचली. त्यावेळी विक्रम नाम संवत्सर चतुर्दशी शुद्ध पक्ष श्रावणवास व वार बुधवार होता. म्हणून चतुर्दशी हा जन्मोत्सव व नवरात्रात बुधवारीच यात्रा भरते, कारण तोच तिचा जन्मवार आहे. अशा या जगज्जननी अंबाबाई हिंगलाज मातेला शतशः प्रणाम. देवी मंदिरात नवरात्रोत्सवात व प्रत्येक पौर्णिमेला दुर्गा सप्तशती पाठ पठण केले जातात. तसेच नवरात्र उत्सव निमित्त विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजन केले जाते. आतापर्यंत नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन, हरिपाठ, पोवाडे, भव्य दिव्य रामायण, भव्य दिव्य महाभारत, देवी भागवत, भव्य दिव्य संगीतमय मीरा कथा, श्रीमद भागवत कथा इत्यादी व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. नवरात्र उत्सवात रोज सकाळी अभिषेक, आरती, दुपारी महानैवेद्य, सायंकाळी महाआरती होते. महाआरतीला हजारो भाविक भक्त हजेरी लावतात. नवमीला नवचंडी महायज्ञ केला जातो. दैनंदिन कार्यक्रम: सकाळी महापूजा, दुपारी महापंचखाद्य नैवेद्य, सायंकाळी महाआरती. श्री हिंगलाज माता खालील समाजाची कुलस्वामिनी आहे. दशनाम गोसावी समाज, ब्रह्मक्षत्रिय समाज, ठाकूर, तेली समाज, कोकणस्थ ब्राह्मण समाज, साळी समाज, काही मराठा समाज, फुलमाळी समाज, भावसार रंगारी समाज, बेलदार समाज, पटेलिया समाज, पंचमहाला कडील, धनगर समाज, गुजरातमधील रावल घराणी, खत्री समाज, जोधपूर येथील गुराखी समाज, बैरागी समाज, यादव कुलीन पांडव, सिंधी समाज, सहस्त्रार्जुन, क्षत्रिय समाज, संन्यासी समाज, बंजारी समाज, कुमावत समाज, बंजारा समाज, गुजराती समाज, भाटिया, कहार, निमाडकरील जादूगर जमात, मारवाडी, परदेशी लोहार, सोनार समाज, शिंपी समाज स्थानिक पंचक्रोशीचे ग्रामदैवत आहे. श्री हिंगलाज देवी मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सध्याचे हिंगलाज नगर या गावी आहे. मुंबईकडून येताना नाशिकवरून पुढे 40 किलोमीटर, निफाड पुढे 6 किलोमीटर, उगाव तेथून नांदुर्डी रस्त्याने गेल्यावर विनिता नदी ओलांडल्यानंतर हिंगलाज नगर गावालगत हिंगलाज देवीचे भव्य मंदिर आहे. शिर्डी नगरकडून येणाऱ्यांसाठी कोपरगाव, येवला, विंचूर, निफाड किंवा मधल्या मार्गाने येऊ शकता. धुळे, जळगावकडून येणाऱ्यांसाठी धुळे, मालेगाव, चांदवड, उगाव मार्गे येता येते. वणी, गुजरातकडून येणाऱ्या भाविकांना वणी, पिंपळगाव, दावजफाडी, नांदुर्डी, हिंगलाजनगर या मार्गाने येऊ शकता. एसटी बसेसने येणाऱ्यांसाठी निफाड बस स्टँड, लासलगाव, पिंपळगाव बस स्टँड आहे. रेल्वेने येणाऱ्यांसाठी निफाड रेल्वे स्टेशन, लासलगाव स्टेशनवर उतरल्यावर ऑटो रिक्षाने येता येते. मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 6 वाजता, मंदिर बंद होण्याची वेळ रात्री 9 वाजता. अधिक माहितीसाठी संपर्क 80 95 30 41, 98 60 58 19 60 तसेच 78 41 86 37 14.